नमस्कार मंडळी, राम राम. आज आपण डेअरीच्या पाठशाळेमध्ये नवनवीन विषय जे घेऊन येतो तसाच आजचा पण विषय हा खूप महत्त्वाचा आणि आपल्या डेअरी व्यवसायामध्ये ज्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे पाणी. पाण्याचं महत्त्व हे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आरोग्यामध्ये जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचा रोल त्याचा आपल्या जनावरांच्या आरोग्यावर पण आहे. मग पाण्याचं महत्त्व, पाण्याचे फायदे आणि कसं पाणी आपण जनावरांना किती प्रमाणात दिलं पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ उन्हाळ्यात किती दिलं पाहिजे, पावसाळ्यात किती दिलं पाहिजे, हिवाळ्यात किती दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे, या सगळ्या विषयावर आपण आज फक्त पाणी या विषयावर बोलणार आहे. आणि सर सगळ्यात महत्वाचा त्याचा फायदा आपल्या दुधावर किती पडतोय, त्याचा फॅट एसएनएफवर पण किती पडणार आहे, त्याचे फायदे नुकसान ते पण तुम्ही सगळा विषय सविस्तर आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही द्यावा. बरोबर आहे. आता पाण्याचा विषय जर बघितला, सर्वात पहिल्यांदा आपण पूर्ण दिवसाची आपली जी डेअरी फार्मिंगची आहे ती आपण पहिल्यांदा दिनचर्या बघू. त्या दिनचर्येमध्येच आपलं पाण्याचा विषय पण कव्हर होऊन जाईल. म्हणजे सर्वात पहिल्यांदा पूर्ण दिवस मी काय केलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा माझा धारेचा टायमिंग 6 वाजताचा आहे, तर कमीत कमी 4:30 वाजता आपल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. 4:30 वाजता माझ्या गोठ्यामध्ये कामाची सुरुवात झाली पाहिजे. शेण साफ करणं, त्याच्यानंतर चारा टाकणं, दूध काढणं आणि दूध काढून होऊन 6चा टायमिंग आहे दिवसाचा, तर 7 वाजेपर्यंत दूध काढून झालं. 7 वाजता सर्वात पहिल्यांदा जनावराला पाणी पाजायचंय. 7 वाजता पाणी पाजून झालं, त्याच्यानंतर तुमचं जनावर राहिलेलं त्याच्या आधी जर बघितलं पाणी पाजायच्या आधी तर 60 ते 70% तुमच्या गव्हाणीतलं सगळं जनावरांनी संपवलं असेल. 7 वाजता पाणी पिल्यानंतर राहिलेलं सगळं संपवून टाकतात. 8-8:30ला तुम्ही गोठ्यामध्ये चक्कर मारली तर सर्व तुमच्या जनावरांनी सगळं खाल्लेलं असतं. त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचं जनावरांना आंघोळ घालणे, साफसफाई करणे, गोठा धुणे हे सगळे कामं झाली. दुसरं पाणी पाजायचंय 11 वाजता. 11 वाजता पाणी पाजून झाल्यानंतर तिसरं पाणी आपल्याला पाजायचंय संध्याकाळी 4 वाजता. म्हणजे सकाळी 7 वाजता, 11 वाजता आणि 4 वाजता. त्याच्यानंतर सेम सकाळसारखं चारा वगैरे टाकून झाला, दूध काढून झालं, शेण साफ झालं, सगळं झालं. दूध काढून झाल्यानंतर 7 वाजता परत एकदा पाणी पाजायचं. म्हणजे दिवसातनं कमीत कमी 4 वेळा, म्हणजे 24 तासातनं परत उद्या सकाळी 7 वाजता, म्हणजे 24 तासातनं 5 वेळा तरी कमीत कमी आपल्याला पाणी जनावरांना पाजलं पाहिजे. जनावरांना पाणी पाजणं ही सर्वात मोठी कला म्हणता येईल, तर ती सर्वात महत्वाचा विषय आहे. कारण की आपण सर्वात मोठी चूक काय करतो की बाबा जनावर सकाळी बाबा सगळं गोठ्यातले कामं झाली, सगळे झाली, गोठ्याच्या गव्हाणीमध्ये पाणी सोडून दिलं, तिकडून त्याला एक बूच असतं ते लावून टाकलं आणि गोठा बंद करून आपण निघून गेलो. त्याच्यानंतर होतं काय, तर माझी जेव्हा 10 जनावर एका लाईनीमध्ये उभी असतात तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण काय होते की 2 नंबरची म्हैस, 5 नंबरची म्हैस, 8 नंबरची म्हैस यांची टेंडन्सी काय, यांची मानसिकता काय असते की बाबा शेजारची म्हैस तिच्या तोंड बुडवतीये का, ते उष्ट पाणी मी पिणार नाही. ज्याच्याकडे घरात बैल आहेत, ज्याच्याकडे देशी जनावर आहेत, तो हा विषय नक्की सांगू शकतो की माझा बैल आहे ना, तो काय करतो, शेजारच्या बैलांनी जर माझ्या गमेल्यात पाणी पिलं तर ते गमेल्यातलं पाणी ओतावं लागतं आणि परत एकदा त्याला पाणी पाजावं लागतं. दुसऱ्या गमेल्यामध्ये परत पाणी सोडून परत पाजावं लागतं. तर या गोष्टी आपल्या म्हशींच्या बाबतीत सुद्धा घडतात. तर त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाण्याची व्यवस्था ही पूर्णपणे वेगळी तुमच्या गोठ्यामध्ये असली पाहिजे. वेगळी म्हणजे काय, फक्त आपल्याला 4 फूट लांबी, 3 फूट रुंदी आणि 2.5 फूट उंची एवढ्या उंचीचं आपल्याला एक छोटीशी टाकी आपल्या गोठ्यामध्ये बनवून घ्यायची आहे. या टाकीमध्ये जवळपास तुमचं 1000 ते 1100 लिटर पाणी बसतं या एवढ्याशा टाकीमध्ये. या टाकीमध्ये तुम्हाला पूर्णतः पाहिजे तेवढं पाणी जनावर पूर्ण एक वेळेच सोडायचं. एका वेळेस 1 जनावर 2 जनावर एका वेळेस सोडा, त्यांना पाणी पाजा, परत नेऊन बांधा. म्हणजे काय होतं, त्यांची शतपावली सुद्धा होते, चालून होतं, पाणी पिणं होतं. दिवसातनं 4-5 वेळा तरी हे आपल्याला करायचं आहे. पाण्याची व्यवस्था पूर्णतः वेगळी करायची आहे. खूप ठिकाणी चुका होतात. आपण काय करतो, आपली गव्हाण असते, गव्हाणीमध्ये 2 कप्पे करून ठेवतो. एका कप्प्यामध्ये पाणी, एका कप्प्यामध्ये दाना, म्हणजे आंबोन चारा जे काय टाकतोय ते. शेवटी ती म्हैस आहे, ते जनावर आहे, त्याला काय कळणार आहे, ते पूर्ण दाना खातंय, तोंडाला सगळं लागलेलं आहे, चारा सगळा लागलेला आहे, ते तोंड उडवणार आणि त्या ह्याच्यामध्ये पाण्याच्या ह्याच्यात बुडवणार आणि त्याच्यामध्ये सगळा चारा पडतो, त्याच्यात उद्या आळ्या होतात आणि त्याच्यातनं सर्वात मोठे त्या आळ्या त्यांच्या पोटात जातात आणि तिथे ते जनावर आजारी पडतं. आपल्याला कळलंच नाही जनावर कसं आजारी पडलं. आपल्याला प्रॅक्टिकली जेव्हा 10-20 म्हशी आपल्या गोठ्यात असतील, 3-3, 4-4 दिवस ते आपण साफ पण करत नाही.
तेच तर म्हणतोय की बाबा प्रॅक्टिकली जेव्हा आपण काम करतोय, तर जेव्हा 10-20 जनावर असतील तेव्हा तुम्हाला रोजच्या रोज त्या छोट्या छोट्या ज्या टाक्या आहेत त्याच्या समोर आपण केलेल्या या प्रॅक्टिकली आपण साफ करूच शकत नाही. हे आपल्याला आठवड्या 2 आठवड्याला एकदाच आपण क्लीन करणार, तोपर्यंत त्याच्यामध्ये आळ्या होणार. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन आपण सांगितल्याप्रमाणे मिनिमम 4 टाइम तरी तुम्हाला पाजायचं आहे. हे पाण्याची व्यवस्था थोडी वेगळी ठेवायची आहे आणि तसंच तुम्हाला पाणी पाजायचंय. आता सर्वात महत्वाचं ह्याच्यामध्ये पाणी पाजताना बाबा किती जनावर पाजलं पाहिजे किंवा किती गेलं पाहिजे. तर जनावर जास्तीत जास्त आपण जे 4 ते 5 वेळा म्हणतोय एवढं पाणी पिल्यानंतर सर्वात मोठा फरक पडतो तो फॅट आणि एसएनएफ मध्ये. बरोबर. म्हणजे काय होतं की आज जर दुधाचं आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर आपल्या दुधामध्ये फॅट आणि एसएनएफचं कंटेंट किती आहे आपण पहिल्यांदा चेक काय करतो. दूध समजा आपण डेअरीमध्ये घेऊन गेलो तर तिथं फॅट लागलं 6चं, एसएनएफ लागला 9चा. 6 आणि 9 किती झाले तर झाले 15. राहिलेलं 85% त्याच्यामध्ये पाणीच आहे. त्यामुळे पाण्याचं महत्व एवढं मोठं आहे की आपल्या सुद्धा शरीरामध्ये पाण्याचं महत्व तेवढंच आहे, तसंच त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं महत्व तेवढंच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी 4 ते 5 वेळा पाजा. होईल तेवढं लोक 1-2 वेळा सुद्धा पाजत नाहीत. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा पाजलं सोडून दिलं. मिनिमम 4 वेळा तरी पहिल्या या 12 तासाच्या 4 वेळा तरी पाणी पाजून झालं पाहिजे. 24 तासात आपलं 5 वेळा पाणी पाजून नक्कीच झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की त्या दाण्यामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये थोडं आपण मीठ टाकावं. मग त्यामुळं अजून तहान लागून पाणी कशा पद्धतीने, तो पण विषय आपण जरा बरोबर. म्हणजे आता आपण भरपूर ठिकाणी बघतो की बाबा उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त डिहायड्रेशन होत असतं. बरोबर. म्हणजे आपल्याला सुद्धा होत असतं. आपण उन्हामध्ये फिरून आलो, वातावरण गरम आहे, त्यामुळे आपलं पण डिहायड्रेशन होत असतं. शरीरातलं पाणी ते उष्णतेमुळे ओढून घेत असतं बाहेर. पाणी पितोय, लिंबू पाणी आपण पित असतो, बाहेर गेलो काहीतरी ज्यूस पित असतो, कोल्ड्रिंक पित असतो, काही ना काही लिक्विड आपण शरीरामध्ये टाकत असतो की डिहायड्रेशन आपलं होऊ नये म्हणून. तर याच गोष्टीचा जर आपण विचार केला तर जनावरांच्या मध्ये सुद्धा जर पाणी आपण 4 वेळा पाजत असू, 5 वेळा पाजत असू, तर थोडं अजून पाणी त्यांच्या शरीरामध्ये जावं. तर तेव्हा आपल्याला ड्राय चारा थोडासा वाढवायचा आहे. ड्राय चारा, सुका चारा थोडा टाका. जेवढा सुका चारा टाकाल तेवढं जास्त जनावर पाणी पिणार आहे. त्याच्या सोबतच तुमच्या आंबवनामध्ये मीठ नक्की वापरा. मिठाने अजून चांगली तहान लागणार आहे जनावराला आणि जास्तीत जास्त पाणी पितील. मीठ आणि सोड्याबद्दल आपला हा आय आयकॉनवर पुढे व्हिडिओ दिसतोय तुम्हाला, त्या व्हिडिओवर क्लिक करून मीठ आणि सोड्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, जेणेकरून आपण पाण्याचं सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि मीठ आणि सोडा हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. मीठ सोडा लहान विषय नाहीये, खूप मोठा विषय आहे. त्याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे. आय आयकॉनवर तुम्हाला दिसतोय तो सुद्धा तुम्ही मिठ आणि सोडा बद्दलचा व्हिडिओ नक्की पहा. तर पाण्याचं मिठाचं जे कनेक्शन आहे त्याबद्दल आपण आता चर्चा केलेली आहे. तर आता आपण डेअरी फार्मिंग मध्ये पाण्याचं महत्व हे आपण आज चर्चा केलेलं आहे. तर नक्कीच पुढच्या अशाच व्हिडिओ आपल्याला भरपूर काही बघायला मिळणार आहेत. तर सर्वात महत्वाचं आहे, आपलं आचार्य डेअरी फार्म चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात चांगली आणि सुंदर उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत मोफत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण या डेअरीच्या पाठशाळेमध्ये जे विषय घेतोय हे विषय फक्त आपल्याला जुजबी बोलता येतात मंडळी. 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास. पण डेअरी फार्मिंग विषय इतका मोठा विषय आहे की त्याला असं बघायला गेलं तर आपल्याला 10-10 तास बसून चर्चा केली या सगळ्या विषयाची तरी कमी पडेल. बरोबर बरोबर. म्हणून आपल्या ट्रेनिंग मध्ये मी म्हणतो की जमलं तर आपलं ट्रेनिंग तुम्ही अटेंड करा. एक दिवसीय ट्रेनिंग असतं. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असतं. ते ट्रेनिंग तुम्ही नक्की अटेंड करा. म्हणजे असे असंख्य विषय, शेकडो विषय आपल्याला त्याच्यामध्ये सगळी माहिती पण मिळेल आणि त्याच्यातून आपल्याला ते ज्ञान आयुष्यात कधी ना कधी, कुठं ना कुठं तरी त्याचा नक्की उपयोग होईल अशी मी आशा बाळगतो. आणि आपलं चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि आपले नवनवीन व्हिडिओ जे डेअरीच्या पाठशाळेचे येतात ते आपण नक्की आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या शेतकरी मित्र परिवारापर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की त्यांच्याकडे पण ज्ञानाची कुठेतरी भर होईल आणि त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठं ना कुठं तरी नक्की होईल. धन्यवाद.